यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आहे आणि त्याच दिवशी पुत्रदा भागवत एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल की एकादशीचा उपवास तर आपण सोडत नाही, पण श्रावणी सोमवार मात्र संध्याकाळी सोडला जातो. मग आता काय करायचं? यासोबतच एक असाही प्रश्न असेल की आपल्या घरातील कॅलेंडरमध्ये 2 एकादशी दाखवत आहे, तर त्यापैकी रविवारी एकादशीचा उपवास करायचा की सोमवारी? याच प्रश्नांच्या उत्तरासाठी खास हा व्हिडिओ आहे. श्रावणी सोमवार हा संध्याकाळी सोडला जातो, तर एकादशी हे व्रत संध्याकाळी सोडले जात नाही. आणि सोमवारचा उपवास सोडला तर एकादशी मोडणार आणि उपवास नाही सोडला तर श्रावणी सोमवार कसा पूर्ण होणार? याच प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओत देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. 24 तारखेला आपला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे आणि यंदाची शिवामूठ आहे ती तिळाची. तिळाची शिवामूठ वाहून श्रावणी सोमवारची पूजा 24 तारखेला केली जाईल. पण त्याचबरोबर 24 तारखेला पुत्रदा भागवत एकादशी आहे आणि एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो. आणि आता काय करायचं? अगदी सोपं उत्तर आहे. त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की श्रावणी सोमवारी भगर चालत नाही. भगर इतर वेळी आपण उपवासाला खातो, बरोबर? एकादशीच्या उपवासाला भगर चालते, पण श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही अशी मान्यता आहे. आणि म्हणूनच तुम्हाला दिवसभर उपवास करायचा आहे, जसा तुम्ही नेहमी करता तसा. उपवासाचे फराळाचे पदार्थ खाऊन, पण संध्याकाळच्या फराळात मात्र भगर खायची आहे. म्हणजे भगरीवर तुम्ही श्रावणी सोमवार सोडणार आहात, पण तुमची एकादशी सुद्धा मोडणार नाही. कारण एकादशीला तर भगर चालते, म्हणून दिवसभर तुम्ही फराळ घेऊ शकता. तसेच फळे, दूध घेऊ शकता. जसा उपवास इतर दिवशी करता तसा करू शकता. प्रश्न फक्त उपवास सोडण्यापुरताच आहे. उपवास सोडायचा कसा? तर तो भगरीवर सोडायचा. संध्याकाळी शिवपूजन झाल्यानंतर भगर खायची आहे, म्हणजे श्रावणी सोमवार सोडल्यासारखं होईल. पण तरीसुद्धा एकादशी मात्र मोडणार नाही. हा मधला मार्ग. या अर्थात आता काहींकडे उपवासाला भगरही चालत असेल किंवा आणखीन काही वेगळे पदार्थ चालत असतील जे श्रावणी सोमवारी चालत नाही, पण एकादशीला चालतात. ते तुम्ही उपवास सोडायला निवडू शकता. तुमच्याकडची जशी प्रथा परंपरा आहे त्याचप्रमाणे तुम्ही पदार्थांची निवड करू शकता. भगर एक साधारण माहिती आहे सगळ्यांना की नाही चालत श्रावणी सोमवारला, म्हणून या पदार्थांवर तुम्ही उपवास सोडू शकता. श्रावणी सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याचा लाभसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. अशा प्रकारे सकाळी भगवान शिवशंकरांची शिवामुठीची पूजा तुम्ही कराल तेव्हा पांडुरंगाची पूजा सुद्धा करा. तुमच्याकडं पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो नसेल तर देवात जो छोटा बाळकृष्ण असतो त्या बाळकृष्णाची पूजासुद्धा भगवान शिवशंकरांबरोबर करायची आहे. महादेवांची काही स्तोत्र तुम्ही या दिवशी म्हणणार असाल तर त्याचबरोबरीने हरिपाठ किंवा विष्णू सहस्रनाम अशी पांडुरंगांसाठीची अर्थात विष्णुरूपासाठी विष्णूंसाठी सुद्धा तुम्ही काही स्तोत्र म्हणू शकता. फार काही वेगळं करायचं नाहीये. जशी नेहमी पूजा आपण करतो तशीच श्रावणी सोमवारी पूजा करायची आहे. पांडुरंगाची एकादशीला जशी पूजा करतो तशीच पूजा करायची आहे. फक्त उपवास सोडतानाचा फरक लक्षात घ्यायचा. बाकी तसंही श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही मध्ये एकादशी मोडण्याचा प्रश्नच येत नाही. त्याचबरोबर अनेकांच्या मनात अशी शंका आहे की 23 तारखेला
स्मार्त एकादशी आहे आणि 24 तारखेला भागवत एकादशी आहे. तर त्या दोन्हींपैकी कुठली एकादशी धरायची? तर अर्थात 24 तारखेचीच एकादशी आपल्याकडं केली जाते. स्मार्त एकादशी या आहेत ती संन्यासी लोक करतात अशी मान्यता आहे. आता स्मार्त आणि भागवत यात फरक काय आहे? या दोन्ही एकादशींमध्ये एकादशी अशी 2 दिवस विभागून का येते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. स्मार्त एकादशी आणि भागवत एकादशी अशा जेव्हा एकादशी 2 एकामागोमाग येतात तर त्यामागचा शास्त्रीय कारण समजावून सांगण्यात आलेलं आहे. शास्त्राचा आधारसुद्धा त्यामध्ये देण्यात आशा आहे की एकादशी आणि श्रावणी सोमवार हा उपवास कसा करायचा, कसा सोडायचा या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमधून मिळालं असेल. मंडळी, कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. कारण त्या दिवशी आपल्या दोन्ही देवांचे पूजन करायचे आहे आणि दोन्ही देवांचं स्मरण करायचं आहे. मंडळी, जाता जाता एका गोष्टीची आठवण करून देते की आपल्या चॅनलवर श्रावणी सोमवारची शिवामूठ महादेवांना कशी अर्पण केली जाते याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो नक्की बघा. तो तुम्हाला नक्की मदत करेल. शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा असा प्रश्नही आपल्याला शिवामूठ वाहताना पडतो. या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.